Hello, everybody. We are just about to begin our live spoken English master class. Stay tuned. Thank you so much, everyone, for this beautiful and wonderful presence. Everyone, सरांचे खूप खूप स्वागत आहे our live spoken English master class. I welcome you, everybody, from the bottom of my heart. Yes, कसे आहात सर्वजण? How do you do, everybody? Yes, beautiful. I'm also too good. Thank you so much, everyone, for this beautiful, wonderful presence. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. I welcome you, everybody, from the bottom of my heart. Very warm welcome to you all. Thanks very much. Thank you so much for joining our live spoken English class. कसे आहात सर्वजण? Am I audible, visible to you all? Yes. Let's get started. Yes, very warm welcome, very warm welcome. Nice to see you all here. चलो, let's get started. चला आपण सुरुवात करूया. So everybody, सांगा बरं मला इंग्लिश मध्ये. I will ask you simple sentence. त्याच्याकडे रंगबिरंगी खडू आहेत. त्याच्याकडे रंगीबेरंगी खडू आहेत. Tell me everyone in English. त्याच्याकडे रंगीबेरंगी खडू आहेत. फास्ट. त्याच्याकडे रंगीबेरंगी खडू आहेत. त्याच्याकडे रंगीबेरंगी खडू. कोण अजून हॅव यूज करताय? हु इज युझिंग हॅव? त्याच्याकडे रंगीबेरंगी खडू आहेत. ही हॅज कलरफुल चॉक्स. ही हॅज कलरफुल चॉक्स. ओके, आपण एक सिंपल सेंटेन्स लिहूया. लिहूया की त्याच्याकडे खडू आहेत. ओके, त्याच्याकडे खडू आहे. कन्सिडर एवढं सेंटेन्स आहे की त्याच्याकडे खडू आहे. इंग्रजीमध्ये वाक्य कसं होणार? ही सोबत हॅव असतं का? हॅज असतं. ही हॅज चॉक्स. ठीक आहे, त्याच्याकडे खडू आहेत. ही हॅज चॉक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर मला ह्याच फास्ट करायचंय की त्याच्याकडे खडू होता. चला सांगा तर लवकर. त्याच्याकडे खडू होता. त्याच्याकडे खडू होता. इंग्रजीमध्ये कसं होणार आहे? बरोबर आहे, व्हेरी गुड. आपल्याला इंग्लिश मध्ये करायचं ही हॅड, सॉरी चॉक्स नाही, चॉक पाहिजे. ही हॅड चॉक. त्याच्याकडे खडू होता. इट बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? ही हॅड चॉक. ओके, अँड वन मोर सेंटेन्स हिअर वी गो. आय वॉन्ट टू से दॅट त्याच्याकडे. पण थोडं नॉईज येतोय का? काही नॉईज नाही येते ना? इथे शेजारी थोडस काम चालू आहे, जरा ड्रिलिंग वगैरे ठोकाटाकी चालू आहे. तर तुमचं आवाज नाही येते ना? म्हणजे खूपच कधीपासून ड्रिल चालू आहे आणि तिथे खेळ वगैरे ठोक राहिले. नाही येत ना तुम्हाला काही नॉईज? मला येते, माझं जाऊन द्या, तुम्हाला नाही पाहिजे. त्याच्याकडे खडू असेल. त्याच्याकडे खडू असेल. जरा इंग्रजीमध्ये वाक्य कसं होणार आहे? त्याच्याकडे खडू असेल. इंग्लिश मध्ये होणार आहे बरोबर आहे तुमचं.
will have chalk. बरोबर आहे की नाही? हे 3 सेंटेन्सेस येतात की नाही तुम्हाला सगळ्यांना? यू आर एबल टू मेक ना सच सेंटेन्सेस पा. त्याच्याकडे खडू आहे, ही हॅड चॉक. त्याच्याकडे खडू होतं, ही हॅड चॉक. आणि त्याच्याकडे खडू असेल, ही विल हॅव चॉक. ठीक आहे. आता आहे ना, आपल्याला जर काही ह्यांचे प्रश्न करायचे असेल तर तुम्ही काय करणार जरा सांगा मला. म्हणायचं त्याच्याकडे खडू आहे का, त्याच्याकडे खडू होता का, आणि त्याच्याकडे खडू असेल का, असं मला म्हणायचं. तर काय करायचं? व्हॉट टू डू? थोडं मीठ सांगा मला. इफ वी नीड टू मेक द क्वेश्चन व्हॉट आर वी गोइंग टू डू? मग त्याच्याकडे खडू आहे का, क्वेश्चन या. परत एकदा, त्याच्याकडे खडू होता का, आणि परत एकदा त्याच्याकडे खडू असेल का. आता आपल्याला प्रश्न करायचे. काय करायचे? प्रश्न. एवढे आपण नॉर्मल सेंटेन्सेस केले, तुम्ही खूप छानपैकी व्यवस्थित इंग्लिश मध्ये केले. बट नाव व्हॉट वी हॅव टू डू. आता आपल्याला ऍक्च्युअली काय करायचंय? वी नीड टू मेक द क्वेश्चन. त्याच्याकडे खडू आहेत का, असे क्वेश्चन. त्याच्याकडे खडू आहेत, त्याच्याकडे खडू आहे. ही हॅज चॉक. त्याच्याकडे खडू आहे का. आणि त्याच्याकडे खडू आहे. इंग्लिश मध्ये कसं झालं वाक्य? ही हॅज चॉक असं झालं. बरोबर आहे का? त्याच्याकडे खडू होतं. इंग्लिश मध्ये कसं झालं होतं? ही हॅड चॉक असं झालं होतं. बरोबर आहे का? आणि त्याच्याकडे खडू असेल, ही विल हॅव चॉक असं झालं होतं. राईट. आता आपल्याला काय करायचं ना, व्हॉट ऍक्च्युअली वी नीड टू डू. आता आपल्याला ह्यांचे करायचं आहे क्वेश्चन्स. वी हॅव टू मेक देअर क्वेश्चन्स नाव. सो प्रश्न करण्यासाठी रिमेंबर, प्रेझेंट टेन्स वाक्य असेल तर डू डज वापरलं जातं. पास्ट टेन्सचं वाक्य म्हणजे क्वेश्चन असेल तर डीड वापरलं जातं. आणि फ्युचर टेन्सचं क्वेश्चन असेल ना तर विल वापरलं जातं. आणि प्रश्न असेल तर तुम्हाला तुमच्या वाक्याची सुरुवात ह्या शब्दांनी करावी लागते. मग पहा, त्याच्याकडे खडू आहे का, हे इंग्लिश मध्ये करायचंय की नाही. तर मग व्हॉट वी हॅव टू डू, त्याच्याकडे म्हणजे ही डू घ्यायचं की डस घ्यायचं. तर हे जे डू आहे ना, आय, वी, यू, दे यांच्यासोबत वापरलं जातं. आणि हे डस आहे ना, ही, शी आणि वन पर्सन एकच व्यक्ती असेल तर वापरलं जातं. आता आपल्याकडनं काय ही आहे, मग ही सोबत काय वापरायचं? डज वापरायचं. घेऊन टाका सुरुवातीला डज ही. आणि लक्षात ठेवा, वाक्यात डज आलं की हॅव करायचं. प्रश्न रेडी. जर का तुम्हाला या प्रश्नाचा फॉर्म्युला पाहिजे असेल तर सरसकट फॉर्म्युला लिहायचा. डू डज प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर? ज्यांना याचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे लिहून घ्या. डू डज हेल्पिंग वर्ब प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला, प्रेझेंट टेन्सच्या क्वेश्चनचा फॉर्म्युला टू याचा. डू डज प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. पण माझ्या अनुसार एवढे फॉर्म्युलेस नका कोण करू, कारण पुढे मला तुम्हाला खूप फॉर्म्युले शिकवणार मी तुम्हाला. सो ह्याचे फॉर्म्युले नाही रेडी करायचे, सर सगळं शिकायचे. टू बी टू ह्याचे प्रश्न आहेत सगळ्यात सोपे प्रश्न. डायरेक्ट लक्षात ठेवायचे. प्रेझेंट टेन्स डू डज वापरा, हॅवचे हॅव करून टाका. पास्ट टेन्स काय वापरायचं? डीड वापरायचं सुरुवातीला. त्याच्याकडे खडू होता डीड ही, आणि हॅडचं करायचं हॅव. काय अवघड? डीड ही हॅव चॉक. संपला. आता याचा बी फॉर्म्युला पाहिजे असेल तर डीड प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट. समजा त्याच्याकडे खडू असेल का, विल ने वाक्याची सुरुवात करायची. विल आधी घ्यायचं आणि ही नंतर घ्यायचं. इथं हॅव ऑलरेडी आहे. विल ही हॅव चॉक. तसं तुम्ही जर का नुसते हे प्रश्न पाहिले तर तुम्ही पाहताल त्याच्याकडे खडू आहे का, डज ही हॅव चॉक. त्याच्याकडे खडू होता का, डीड ही हॅव चॉक. त्याच्याकडे खडू असेल का, विल ही हॅव चॉक. सगळीकडे हॅव. क्वेश्चन करताना डायरेक्ट सगळीकडे हॅव येतं. हॅज नाही येत, हॅड नाही येत, काहीच नाही. सर सगळं हॅड येत. समजलं? येस नो. समजलं? येस नो. फास्ट. प्रेझेंट टेन्स आहे, त्याच्याकडे खडू आहे. ही हॅज जॉब. त्याचा प्रश्न करायचा, त्याच्याकडे खडू आहे का. प्रेझेंट टेन्स डू डज दोन हेल्पिंग वर्ब. करता ही आहे म्हणून डज घेतलं आणि हॅज हॅव केलं. डज ही हॅव जॉब. त्याच्याकडे खडू होता. ही हॅड जॉब.
पण ह्याचा प्रश्न करायचा तर डिड वापरलं जातं. डिड आधी घेतलं, हॅडचं हॅव करून टाक. त्याच्याकडे खटपट नाही तर काय सोपं होतं राव. ही विल हॅव जॉब विल आधी घेतलं नंतर घेतलं असं काय तेच. त्याचा स्क्रीनशॉट काढायचं, काढून घ्यायचं, फोटो काढायला म्हणजे यू कॅन जस्ट कॅप्चर द स्क्रीनशॉट इफ यू वॉन्ट. जर का तुम्हाला पाहिजे याचं स्क्रीनशॉट तर लगेच काढून घ्या. कॅप्चर द स्क्रीनशॉट प्लीज. डिड यू कॅप्चर? डन. काढलं का? डन. आता पण हे झाले क्वेश्चन. नाउ व्हॉट वी नीड टू डू. आता आपल्याला काय करायचंय? हे क्वेश्चन झाला त्यांचं निगेटिव्ह करू. त्याच्याकडे त्याच्याकडे खडू नाही, त्याच्याकडे खडू नव्हता आणि त्याच्याकडे खडू नसेल. त्याच्याकडे खडू नाही, त्याच्याकडे खडू नव्हता आणि त्याच्याकडे खडू नसेल. प्रत्येक त्यांचं निगेटिव्ह केलं. आहेचं नाही, होतच नव्हतं, असेल तर नसेल केलं. इन दॅट केस, या केस मध्ये काय करायचं? तुमच्या वाक्यात हेल्पिंग वर्ब आहे, त्या हेल्पिंग वर्बला नॉट जॉईन करायचं. जे हेल्पिंग वर्ब आहे त्याला नॉट जॉईन करायचं. आता इथे आपण हेल्पिंग वर्ब डज ला नॉट लावायचं. ही आधी घ्यायचं आता. ही डझंट हॅव जॉब. त्याच्याकडे खडू नाही. ही डझंट हॅव. आधी असेल डझंट, ही नाही करू शकत. क्वेश्चन थोडी निगेटिव्ह सेंटेन्स. ही डझंट हॅव जॉब. त्याच्याकडे खडू नव्हता. ही didn't have job. इथे सुद्धा पहा सगळीकडे हॅवच येते, काहीच कॉम्प्लिकेटेड नाहीये. सगळीकडे हॅव येतं. फक्त निगेटिव्ह निगेटिव्ह डझंट केलं. पास्ट टेन्सचं निगेटिव्ह डिडंट केलं. फ्युचर टेन्सचं निगेटिव्ह आहे. आपण म्हणलं won't. And it will be like that. He won't have job. He won't have job. चला काढून घ्यायचं पण स्क्रीनशॉट. कॅप्चर द स्क्रीनशॉट. काढलं का? डन. आता नेक्स्ट. त्याच्याकडे खडू नाही का? त्याच्याकडे खडू नव्हता का? आणि त्याच्याकडे खडू नसेल का? ठीक आहे. त्याच्याकडे खडू नाही का? त्याच्याकडे खडू नव्हता का? आणि त्याच्याकडे खडू नसेल का? असे क्वेश्चन्स आपल्याला करायचे. वी हॅव टू मेक द क्वेश्चन्स. हाऊ कॅन वी मेक? कसं करणार क्वेश्चन्स? सिंपल आहे. हेल्पिंग वर्ब आधी घ्या. त्यात पण नाही आलेलं आहे, नव्हतं आलंय, नसेल आलं तर त्या हेल्पिंग वर्बला नॉट लावून पुढे घ्या. हे डझंट आधी doesn't he have job? Doesn't he have job? त्याच्याकडे खडू नव्हता का? Didn't आधी घ्यायचं, ही नंतर घ्यायचं. Question is ready. It will be like that. Didn't he have job? Didn't he have job? त्याच्याकडे खडू नसेल का? Won't आधी आणि he नंतर. असं होईल. Won't he have job? Won't he have job? काढून घ्या त्याचा पण एक स्क्रीनशॉट. समजलं सगळ्यांना? क्लिअर? क्लिअर? जमेल जमेल, हळूहळू जमेल. डोंट वरी. ब्युटिफुल. चला आता सगळ्यांनी वही काढायची मस्त पैकी. मी रॅन्डम सेंटेन्सेस देणार, तुम्ही वही मध्ये लिहिणार. कमॉन काढा वही सगळ्यांनी. किंवा व्हॉट कॅन मी से? वही काढता का चार्ट बुक्स मध्ये सांगता? इथे सांग. मी ते एक सेंटेन्स लिहिली, तुम्हाला आन्सर सांगा, मग मी क्लिअर करून देते. ओके? येस. हो हो, सगळ्यांना चॅट बॉक्स मध्ये सांगायचं. वही मध्ये कोणाला लिहायचं नाही का? उलट मी उलट आहे ना, आभार माना मी लगेच वही मध्ये लिहायला लावते म्हणून तुम्ही लिहिता. नाही तर सगळं मागे पडत असेल. मला माहिती आहे, आय नो दॅट. कोणी लिहित नसेल रोजच्या रोज लिहित असेल. सम पीपल म्हणजे स्पेसिफिकली होम मेकर्स मस्ट बी रायटिंग. येस आय नो. गर्ल्स लिहित असते.
बॉईज आम्ही शाळेत असल्यापासून पाहिलेलं आहे मुलं कसा अभ्यास करतात. हो मी तेच म्हणते महिला मंडळ लिहितात. मी काय म्हणले मी कुठं पोरींना आता हे दिलं. पूर्ण पण मी नाव ठेवलं. आय सेड गर्ल्स राईट, होममेकर्स राईट, होममेकर्स डू राईट. आय सेड अबाउट बॉईज हे मुलं लिहित असतील याची खात्री नाही. नॉट शेअरिटी नाही आहे ना. आय नो दॅट. लिहित असेल कोणी सगळं पहिल्यापासून तर येस त्यांचा सत्कार झाला पाहिजे, झालाच पाहिजे. बट मला नाही वाटत कोणी लिहिलं असं. म्हणजे लिहित असेल रोजच्या रोज. हा मी हो का मुलांबद्दल बोलते. चला चला या इकडे मी एक एक सेंटेन्स लिहिते तुम्ही मला सांगा इंग्लिश मध्ये करा. ओके गुड जे लिहित असाल व्हेरी गुड एक नंबर खूप छान कीप रायटिंग. आता पहा कारण माहिती का आपल्याला वाटतं काय लिहायचं उतरून काय काढायचं पण त्याला खूप ताकद असते. आपण अख्खी शाळा आपलं सगळं लिहिण्यावरच किती किती लिहिलेलं आहे किती खरडपट्टी केलेली आहे उगाच का. ते लिहिल्याच्यामुळे पण काहीतरी गोष्टी आपल्याला येतात क्लिअर होतात है ना. आता एक एक सेंटेन्स मी लिहिले तुम्ही मला सांगा इंग्लिश मध्ये वाटतं सांग. तिच्याकडे पेन्सिल होती. तिच्याकडे टोकदार पेन्सिल होती. सांगा वाक्य लवकर पटापट सांगा. चॅट बॉक्स मध्ये सांगितलं सगळ्यांनी आन्सर खाली चॅट बटन वर क्लिक करा वरती न्यू चॅट बटन दिसत न्यू चॅट बटन वरती क्लिक करा. पल्लवी मॅम नाव दिसेल पल्लवी मॅम नावावरती क्लिक करा इनवाइट बटन वरती क्लिक करा अँड जस्ट टू मेक अ मेसेज. तिच्याकडे टोकदार पेन्सिल होती. चल डन. तर पहिली गोष्ट जेव्हा तुमच्या समोर वाक्य येतं ना तेव्हा पाहायचं होतं आलं एंडिंगला. एंडिंगला आहे आलं तर आपण हॅव हॅज वापरतो. एंडिंगला जर का होता आलं तर आपण हॅड वापरतो आणि एंडिंगला जर का असेल आलं तर आपण विल हॅव वापरतो. क्लिअर डन फॉलो दिस. आता होता आलं मग काय घेणार आपण हॅड घेणार. तिच्याकडे टोकदार पेन्सिल होती. शी हॅड sharp pencil. She had sharp pencil. Okay, next one. I want to say that आमच्याकडे पाळीव कुत्रा आहे. आमच्याकडे पाळीव कुत्रा आहे. आमच्याकडे पाळीव कुत्रा आहे. चला लवकर फास्ट करा आन्सर्स. आमच्याकडे पाळीव कुत्रा आहे. आमच्याकडे पाळीव कुत्रा आहे. वी हॅव पेट डॉग. वी हॅव पेट डॉग. आहे आलं आहे सोबत हॅवच असतं आणि स्पेसिफिकली वी आलं तर वी सोबत हॅव असतं. तिच्याकडे चांगली कल्पना असेल. तिच्याकडे चांगली कल्पना असेल. तिच्याकडे चांगली कल्पना असेल तर एंडिंगला असेल आलं तर आपण काय यूज करतो विल हॅव. प्लीज एव्हरीबडी प्रॅक्टिस. तिच्याकडे चांगली कल्पना असेल. शी विल हॅव
गुड आयडिया. तिच्याकडे चांगली कल्पना असेल. शी विल हॅव गुड आयडिया. अजून एक. तुला दोन भावंड आहेत. सांगा. तुला दोन भावंड आहेत. पटापट. तुला दोन भावंड आहेत. तुला दोन भावंड आहेत. भावंड. भावंड म्हणजे ब्रदर्सच असतं का? भावंड म्हणजे फक्त ब्रदर्स असतं. ब्रदर और सिस्टर काही बी असू शकतं. मग ते सिबलिंग्स कझन्स न बोलतात. सिबलिंग्स बोलतात. सिबलिंग्स. यू हॅव टू सिबलिंग्स. यू हॅव टू सिबलिंग्स. त्यांना दंतवैद्याची भेट होती. तर एंडिंगला होता आलं ना. मग काय वापरायचं तुम्ही? What are you going to use? त्यांना दंतवैद्याची भेट होती. They had त्यांना होता नंतर. They had dentist appointment. त्यांना दंतवैद्याची भेट होती. They had dentist appointment. त्यांना स्पष्टता असेल. त्याला स्पष्टता असेल. त्याला स्पष्टता असेल. असं मला ते घ्यायचं. विल हॅव. ही will have clarity. त्याला स्पष्टता असेल. he will have clarity. बरोबर आहे. 5 sentences. जमलं का? समजलं? नॉर्मल सेंटेन्सेस जमले सगळ्यांना? मी तर दिलं तुम्हाला. आहे असेल तर हॅव एज, होता असेल तर ऍड असेल आलं तर आहे होते पण हॅव एज मध्ये पण आय सोबत हॅव सिंग्युलर सोबत हॅज प्लुरल सोबत. आता हे सगळेचे सेंटेन्सेस लिहिलेत. आपल्याला ह्यांच्या सगळ्यांचा आता प्रश्न बनवायचे. नाव वी हॅव टू मेक द क्वेश्चन्स. बनवूया स्टार्टिंग पासून. पहा, तिच्याकडे टोकदार पेन्सिल होती. आता ह्याचा ना आपल्याला क्वेश्चन करायचं. तर क्वेश्चन करत असताना लक्षात ठेवा, वेन वी हॅव टू मेक क्वेश्चन्स, जेव्हा आपल्याला प्रश्न करायचे असेल तेव्हा एंडिंगला जर का आहे आलं तर सुरुवातीला डू डज घ्यायचं. एंडिंगला जर का होता आलं तर डीड घ्यायचं. आणि एंडिंगला जर का असेल आलं तर विल घ्यायचं. समजलं का?
समजलं का? क्वेश्चन्स असल्याच्या नंतर पण काय करणार आहात? आणि यानंतर दिलं आता तिच्याकडे टोकदार पेन्सिल होती, हे सेंटेन्स आहे आणि ह्याचा आपल्याला प्रश्न करायचा आहे. ऑलवेज रिमेंबर, इथं डू डज डीड सगळं आलं तर सगळ्यांसोबत सरसकट तुम्हाला पुढं काय घ्यायचंय? हॅवच घ्यायचंय. ऑलवेज रिमेंबर. पहा एकच मिनिट. डू डज काहीही आणलं तर त्याच्या पुढे काय येणार आहे? हॅवच येणार आहे. दे डू डज. ओके. आता इथं पहा तिच्याकडे टोकदार पेन्सिल होती, होते आले तर होते आल्याच्या नंतर काय घ्यायचं? डीड घ्यायचं. सुरुवात डीड नाही करायची आणि पुढे काय येणार आहे? हॅव येणार आहे. सो हे डीड आधी घेतलं, शी आणि त्याच्या पुढे हॅव. सो डीड शी हॅव शार्प पेन्सिल? तिच्याकडे टोकदार पेन्सिल होती का? डीड शी हॅव शार्प पेन्सिल? दिस इज हाऊ युअर सेंटेन्स इज रेडी. बरोबर आहे. तिच्याकडे टोकदार पेन्सिल होती का? डिड शी हॅव शार्प पेन्सिल? आले लक्षात? एवढं सोपं आहे. आमच्याकडे पाळीव कुत्रा आहे का? आता आहे आलेली आहे आल्यावर डू डज घ्यायचं, पुढे हॅव. आता वी आलेलं आहे मग डू की डज? डू घेणार. तर डू वी हॅव पेट डॉग? अँड क्वेश्चन. इथं पहा हे पाहून बदला, जमेल तुम्हाला. डू वी हॅव पेट डॉग? डू वी हॅव पेट डॉग? त्याच्यानंतर तिच्याकडे चांगली कल्पना असेल का? एंडिंगला असेल आलं मग काय करणार? बिल आधी घ्यायचं. आता इथं बिल ऑलरेडी आहे तर तुम्ही बिल आधी घ्यायचं. शी नंतर विल शी हॅव गुड आयडिया? तिच्याकडे चांगली कल्पना असेल का? विल शी हॅव गुड आयडिया? नेक्स्ट, तुला दोन भावंड आहेत का? तुला दोन भावंड आहेत का? आता आहे आले मग डू की डज काय घ्यायचं बरं? यू सोबत. यू सोबत काय घ्यायला पाहिजे? डू की डज? हा डू घ्यायचं. अनेक वचनी ग्रुप मध्ये ना तो, मग अनेक वचनी सोबत डू असतं ना. हॅव डू यू हॅव टू सिबलिंग्स? डू यू हॅव फक्त सुरुवातीला डू घेतलाय, हॅव ते आहेच. डू यू हॅव टू सिबलिंग्स? तुला दोन भावंड आहेत का? बरं त्यांना दंतवैद्याची भेट होती का? करा. त्यांना दंतवैद्याची भेट होती का? एकदम सोपं गणित आहे, काहीच अवघड नाही. तुम्ही समजून घेतलं तर व्हेरी इझी. मेंटॅलिटीवर असं अवघडे 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 असं म्हणलं मग अवघडच आहे. त्यांना दंतवैद्याची भेट होती का? होती आलं तर डीड घ्यायचं. हे डीडने वाक्याची सुरुवात केली आणि पुढे काय येणार आहे? हॅव येणार. तर हे हॅवचं काय करणार? हॅव करणार. डिड दे हॅव डेंटिस्ट अपॉइंटमेंट? डिड दे हॅव डेंटिस्ट अपॉइंटमेंट? नेक्स्ट, त्याला स्पष्टता असेल का? त्याला स्पष्टता असेल का? त्याला स्पष्टता असेल का? असेल आलं विलादी आहे नंतर घ्या. विल ही हॅव क्लॅरिटी? विल ही हॅव क्लॅरिटी? त्याला स्पष्टता असेल का? विल ही हॅव क्लॅरिटी? हे झाले प्रश्न. जमलं का? जमलं? जमलं? ग्रेट. क्वेश्चन आले तर सुरुवातीने करायची, पुढे हॅव घ्यायचं. नॉर्मल सेंटेन्सेस आले तर हे घ्यायचं. आता आपण निगेटिव्हचं करूया. पहा दाखवते तुम्हाला. आता आपल्याला निगेटिव्ह वाक्य करायचे. ओके, वी नीड टू मेक निगेशन्स नाव. निगेशन्स करताना वाक्यात नाही आलं तर डोंट किंवा डझंट डिपेंड्स ऑन. डोंट कधी घेणार? आय वी यू दे. आणि डझंट कधी घेणार? सिंग्युलर ही श्री राधा हसरे. नव्हता आलं तर घ्यायचं डिड आहे.
आणि नसेल आलं तर घ्यायचं वोंट आणि रिमेंबर सगळ्यांसोबत पुढे लावायचं हॅव. हॅज कुठेच नाही येणार, हॅड कुठेच नाही येणार. लक्षात. बरं चला, तिच्याकडे टोकदार पेन्सिल होती ह्याचा आपण निगेटिव्ह करू. तिच्याकडे टोकदार पेन्सिल नव्हती. नव्हती आलं. नव्हती आल्यानंतर काय घ्यायचंय तर येस. तर हे सेंटेन्सेस सुरुवातीतून होणार आहे. सब्जेक्ट पासून तर होईल असं she didn't have she didn't have sharp pencil. येते लक्षात. she didn't have sharp pencil. आता हे didn't आधी गाणी घेतलं जसं इथे डू आधी घेतलं नाही का, डू आधी घेतलं विल आधी घेतलं तर मग सुरुवातीला गाणी घेतलं कारण की हे सेंटेन्स आहे, प्रश्न थोडी आहे. प्रश्न असेल तर हेडिंग वर आधी येतं. हे तर नॉर्मल वाक्य आहे. वाक्य असल्यामुळे सुरुवात सब्जेक्ट येतो. वाक्य असेल तर सुरुवात सब्जेक्ट पासून होणार, आई ही शिवी दे. प्रश्न असेल तर सुरुवात हेल्पिंग वर्ब पासून होणार. बरं, आमच्याकडे पाळीव कुत्रा आहे. आहेचं उलट नाही करूया. आमच्याकडे पाळीव कुत्रा नाही. चला सांगा आन्सर लवकर लवकर चॅट बॉक्स मध्ये. टेल मी द आन्सर. आमच्याकडे पाळीव कुत्रा नाही. आमच्याकडे पाळीव कुत्रा नाही. हा तर नाही आल्यावर काय घ्यायचं, डोंट घ्यायचं. वी आधी आणि वी डोंट हॅव पेट डॉग. आमच्याकडे पाळीव कुत्रा नाही असं उत्तर पाहिजे. वी डोंट हॅव पेट डॉग. पुढे तिच्याकडे चांगली कल्पना असेल, असेल उलट केलं तर काय होतं नसेल. नसेल आलं तर काय लिहिलं तुम्हाला, सगळं दिलं इथं बोर्डवरती, लक्ष दिलं सगळं करता येईल तुम्हाला. तिच्याकडे चांगली कल्पना नसेल, सुरुवात सब्जेक्टने करायची. हे क्वेश्चन्स होते म्हणून यांच्यापासून सुरुवात केली. हे सेंटेन्सेस होते. शी आधी, शी विल नॉट लावायचं. शी वोंट हॅव गुड आयडिया. तिच्याकडे चांगली कल्पना नसेल. शी वोंट हॅव गुड आयडिया. शी वोंट हॅव गुड आयडिया. नेक्स्ट वन, तुला दोन भावंडे नाहीत. तुला दोन भावंडे नाहीत तर तुला दोन भावंडे नाहीत. नाही झालं, नाही आलं तर दोन डझन घ्यायचं. तर इथं टू आलेलं आहे. यू सोबत टू असतं. ही शी असलं तर डझ घेतलं असतं आपण. यू डोंट करायचं. यू आधी डोंट नंतर. यू डोंट हॅव टू सिबलिंग्स. तुला दोन भावंडे ना. यू डोंट हॅव टू सिबलिंग्स. त्यांना दंतवैद्याची भेट होती का, त्याचं निगेटिव्ह करणार आपण. त्यांना दंतवैद्याची भेट नव्हती. त्यांना दंतवैद्याची भेट नव्हती. त्यांना दंतवैद्याची भेट नव्हती. तर नव्हती आली तर काय घेतो आपण डिडंट. मग काय करणार दे आधी आणि डिडंट नंतर. सेकंड नंबरला टाकायचं they didn't have dentist appointment. पुढे हॅवच येणार आहे सगळीकडे. सगळीकडे हॅव पाहतात तुम्ही हेल्पिंग वर्बच्या नंतर. they didn't have. नेक्स्ट, त्याला स्पष्टता असेल जे उलट नसेल. त्याला स्पष्टता नसेल. त्याला स्पष्टता नसेल. नसेल आलं तर काय करायचं वोंट घ्यायचं. गुड, खूप छान करताय हा, व्हेरी गुड. ही आधी घ्यायचं वोंट नंतर. ही वोंट हॅव
क्लॅरिटी. त्याला स्पष्टता नसेल. ही वॉन्ट हॅव क्लॅरिटी. ही वॉन्ट हॅव क्लॅरिटी. Got it? आलं लक्षात? Look. वाचा एकदा. Please read. समजलं का सगळ्यांना? आपण काय कॉन्सेप्ट चालू आहे? नॉर्मल सेंटेन्स त्याचा प्रश्न कसा बनवला जातोय, निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवलं जातंय, दॅट इज व्हॉट आय एम एक्सप्लेनिंग. हे तर लक्षात. चल आता काय करू? निगेटिव्हचा पण प्रश्न सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये प्रॅक्टिस करायची. हे प्रॅक्टिस नाही येणार हा. जसं करतात एक्सपिरियन्सेस घेतात तसं कॉन्सेप्ट क्लिअर होईल. प्रॅक्टिस करून करूनच तुम्हाला आहे ना ती गोष्टीमध्ये क्लॅरिटी येणार आहे. तुम्ही जितकं जास्त म्हणजे थोडे मिस्टेक पण होतील, तर मिस्टेक मध्ये तुम्ही शिकताल आणि मग कसं होणार. सो सगळ्यांनी आन्सर करायला पाहिजे चॅट बॉक्स मध्ये. हा तिच्याकडे नव्हती का त्यांचा प्रश्न लावायचा. तिच्याकडे टोकदार पेन्सिल नव्हती का. तर आता काय झालं, प्रश्न असेल तर हेल्पिंग वर्ब आपण आधी घेतो. तर प्रश्न आहे हेल्पिंग वर्ब आधी घ्यायचं, डिड अँड आधी आणि शी नंतर, कारण इथे ऑलरेडी डिडला नॉट पण लावलेलं आहे. क्वेश्चन आहे हेल्पिंग वर्ब आधी घेणार डिड है ना. क्वेश्चन तर डिड आधी घेणार पण नव्हतं आलेलं आहे, तर नुसतं डिड घेऊन यायचं, डिडंटच घ्यायला लागेल. ते रेडी आहे. डिडंट आधी होईल असे. Didn't she have sharp pencil? तिच्याकडे टोकदार पेन्सिल नव्हती का. तिच्याकडे टोकदार पेन्सिल नव्हती का. डिडंट शी हॅव शार्प पेन्सिल. त्याच्यानंतर आमच्याकडे कायम खुद्रा नाही का. तर नाही झाल्यावर दोन घेतो. डोंट आधी डोंट आधी डोंट वी हॅव पेट डॉग. फर्स्ट इंटरचेंज. डोंट वी हॅव पेट डॉग. नेक्स्ट तिच्याकडे चांगली कल्पना नसेल का. टू मेक इट्स क्वेश्चन काय करायला सांगा. तिच्याकडे चांगली कल्पना नसेल का. वोंट आधी घ्यायचं. शी नंतर. वोंट शी हॅव गुड आयडिया. वोंट शी हॅव गुड आयडिया. सिंपल. तुला दोन भावंड नाहीत का. तुला दोन भावंड नाहीत का. तुला दोन भावंड नाहीत का. क्वेश्चन आहे. डोंट आधी हे इंटरचेंज करतोय आपण. Don't you have two siblings? Don't you have two siblings? परत पुढे. त्यांना दंतवैद्याची भेट नव्हती का. त्यांना दंतवैद्याची भेट नव्हती का. Didn't आधी दे नंतर का.
कारण मी प्रश्न आहे. निगेटिव्ह पण आहे. प्रश्न आहे म्हणून डिड घेतला. निगेटिव्ह म्हणून त्याला नॉट लावलं. पुढे सब्जेक्ट घेतला. त्याला आहेच. Didn't they have dentist appointment? त्यांना दंतवैद्याची भेट नव्हती का? नेक्स्ट. त्याला स्पष्टता नसेल का? त्याला स्पष्टता नसेल का? won't आधी आणि didn't. won't he have clarity? Won't he have clarity? Won't he have clarity? This is how your question is written. हे झाले निगेटिव्ह सेंटेन्सेसचे प्रश्न, ज्यांना बोलतात निगेटिव्ह इंटेरोगेटिव्ह सेंटेन्सेस. समजलंय का सगळ्यांना? आता असं एक रॅन्डम सेंटेन्सेस देऊ का? करून दाखवता का पटापट पटापट? खूप सोपा विषय. वाक्य सिंपल आलं, जसं की माझ्याकडे सॉरी समजा आपण असं घेऊ, तुझ्याकडे मोबाईल होता. यू हॅड मोबाईल. प्रश्न करायचा आहे, तुझ्याकडे मोबाईल होता का? क्वेश्चन आहे, डिड आधी घ्यायचं. डिड यू हॅव मोबाईल? तुझ्याकडे मोबाईल नव्हता. नव्हता आलं तर यू डिडंट हॅव मोबाईल. आणि याचा पण प्रश्न आला, तुझ्याकडे मोबाईल नव्हता का? तर मग डिडंट आधी डिडंट यू हॅव मोबाईल. आलं सोप. खरंच खूप सोपं. सोपं आहे की नाही? येस. आता नॉट डायरेक्ट सेंटेन्स आहे, मधूनच कुठलं पण सेंटेन्स आहे तू करून दाखव. मी काहीच नाही सांगत. आय वोंट टेल एनिथिंग. तुम्ही करून दाखवायचं. शाळेला सुट्टी नव्हती का? शाळेला सुट्टी नव्हती का? या तिकडचं पण पुसलं मी. हे नव्हतं पुसायला पाहिजे. लक्षातच नाही. पण चला बरंच झालं. किती लक्ष दिलं समजेल ना आता. आणि जर का उत्तर चुकलं, पा विचार करून उत्तर द्या. काहीच घाई नाहीये. काहीच घाई नाहीये. लवकर उत्तर देऊन मोकळं होऊन करायचं काय? विचार करून उत्तर द्या. झालं का? वाक्य कसं बनवलं जातं? आता एवढं मोठे वाक्य जे माहित आहे ना, तर थोडंसं सुरुवातीला क्रिटिकल होतं, कॉम्प्लिकेशन्स होतं. मग थोडं काय करायचं, थोडं वेळ हे काम कट करायचं. हे होत आहे ना, नव्हतं आहे ना, नव्हतं होतं करायचं. शाळेला सुट्टी होती. आता कसं बरं वाक्य असेल, शाळेला सुट्टी होती. कसं होईल बरं वाक्य? स्कूल हॅड हॉलिडे. पण तो काय, शाळेला सुट्टी नव्हती. आता मग रेडीमध्ये काय करायचं? होताच काय करायचं? निगेटिव्ह करायचं. निगेटिव्ह करण्यासाठी पास्ट टेन्स मध्ये डिड वापरलं जातं. डिडला नॉट लावलं जातं. आणि मग त्याचा पण प्रश्न आहे, मग डिडंट आधी डिडंट क्वेश्चन आहे ना, मग डिडंट चालू येतं. डिडंट स्कूल हॅव हॉलिडे? शाळेला सुट्टी नव्हती का? डिडंट स्कूल हॅव हॉलिडे असं पाहिजे तुमचं उत्तर. दिस इज हाऊ युअर आन्सर शुड बी. समजलं का? बरं, अजून एक सेंटेन्स.
आईकडे गुलाबी साडी आहे का? आईकडे गुलाबी साडी आहे का? आईकडे गुलाबी साडी आहे का? गुड, छान करताय. ज्यांना जमलं त्यांना खूप छान जमलं असेल है ना. कॉन्फिडन्स पण वाटल्यासारखं वाटत असेल. चेक युअर आन्सर. आईकडे गुलाबी साडी आहे एवढंच करायचं. मदर हॅज पिंक साडी, त्याचा पण प्रश्न आहे तर मग डूडस टाकायला आहे का? आहे म्हणजे डूडस ना. तर डस सिंगुलर असतं. व्यक्ती एकच असेल तर ही श्री एक व्यक्ती असेल तर डस वापरतात. डस मदर आणि क्वेश्चन डस मदर पिंक साडी. डस मदर हॅव पिंक साडी. आईकडे गुलाबी साडी आहे का? डस मदर हॅव पिंक साडी. त्यांना आज क्लास नसेल. त्यांना आज क्लास नसेल. खरं वाक्य. येस, व्हेरी सिम्पल. त्यांना आज क्लास नसेल. ते नसेल तो असेल. त्यांना क्लास असेल दे विल हॅव क्लास टुडे. त्यांना क्लास नसेल विल नॉट पार्टिसिपेट. दे वोंट हॅव क्लास टुडे. दे वोंट हॅव क्लास टुडे. असं काही सेंटेन्स. आजीकडे चष्मा नाही. करा. प्लीज रिकॉग्नाइज द टेन्स देन मेक. आजीकडे चष्मा नाही. फक्त आज हा कॉन्सेप्ट जर क्लिअर केला तर असे वेगळे वेगळे किती वाक्य तुम्ही बनवू शकता, इंग्लिश मध्ये बोलू शकता. आजीकडे चष्मा नाही. ग्रँडमदर doesn't have spect. Grandmother doesn't have spect. क्लिअर? समजलंय सगळ्यांना? आता वहीमध्ये नाही लिहिलंय ना कोणी, चॅटबॉक्स मध्ये आन्सर्स केले ना तुम्ही, तर आता वहीमध्ये लिहित असताना सगळे मराठी वाक्य फक्त लिहून घ्यायचे. लक्षात येते? व्हॉट यू नीड टू डू. वहीमध्ये तुम्हाला लिहायचंय ना, वहीमध्ये लिहित असताना सगळे मराठी सेंटेन्सेस लिहून घ्यायचे. फक्त फोन बाजूला ठेवायचा आणि इंग्लिश ट्रान्सलेशन पूर्णपणे मनाने करायचे. लक्षात आलंय का? सगळ्यांनी मनाने करायचं. म्हणजे ना अजून प्रॅक्टिस होईल आणि कॉन्सेप्ट खूप जास्त क्लिअर होईल. अगदी व्यवस्थित तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे ना? क्लिअर? सो मराठीतच लिहा फक्त आणि इंग्लिश मनाने थोड्या वेळाच्या लिहा. मनाने करा सगळं इंग्लिश ट्रान्सलेशन. म्हणजे थोडं थोडं कॉन्सेप्ट हळूहळू बनवून बनवूनच क्लिअर होणार. हे डोंट, डझंट, डिडंट, वोंट, बऱ्याच गोष्टी आहेत त्या हळूहळू तुमचं ऑब्झर्वेशन क्लिअर होणार. सगळ्याच गोष्टी तुम्हाला मीच सांगून नाही समजू शकत. तुम्हाला काही काही गोष्टी तुम्ही प्रॅक्टिस करून त्या तुमच्या तुम्हाला समजणार आहेत.
तुम्ही चुका करणार आहे, तुम्ही ऑब्झर्व करणार आहे, तुमची चूक शोधणार आहे आणि मग तुम्हाला ते समजणार आहे. सगळंच मी शिकवून समजेल असं नाही होणार. आता काहीतरी अवघड पण वाटेल, काहीतरी नाही समजत आहे, कॉम्प्लिकेशन्स होत आहेत डोक्यात, मग असंही होईल. पण तुम्ही प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्हाला ते समजणार, काहीतरी चुका पण होतील, पाहायला लागेल, तुम्हाला ऑब्झर्व करायला लागेल, प्रॅक्टिस करायला लागेल, मग ते क्लिअर होणार. ठीक आहे ना. सो प्रॅक्टिस करणं तुम्ही प्लीज थांबू नका. हे सगळं वहीमध्ये व्यवस्थित छान लिहा. आज तेच सांगू, खूप शिकलो आज आपण, हे ना. विलंट सो मच. डोक्याला आता जर आराम द्या, काहीच विचार करू नका बाकीचं, हेच लय झालंय आज. बाकी आराम द्या थोडस ब्रेनला, जास्त काही ताण देऊ नका, बाकीचे काही वाईट देऊ नका तुमच्या ब्रेनला. समजलं का? व्यवस्थित छान प्रॅक्टिस करा. असं तेच सांगू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. टिल द टाइम, टेक केअर एव्हरीबडी. थँक्यू सो मच. हॅपी लर्निंग अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. वहीमध्ये नक्की लिहा, सगळ्यांनी लिहा.